नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण येत्या 5वीच्या स्कॉलरशिपच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत. हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की हे प्रश्न तुम्हाला या अगोदर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि यानुसार तुम्हाला यासुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचं आहे. नुसार जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशाच आपण प्रश्नांचा आज सराव घेणार आहोत. गणितामधील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, जसे ज्या टॉपिकवर ते नेहमी प्रश्न पडतात अशाच प्रश्नांचा आज सराव घेतला जाणार आहे. तर बघा, त्यामधील पहिला प्रश्न काय आहे? संख्याज्ञानावरती प्रश्न आहे. 4, 3, 5 यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील? बघा मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. 4, 3, 5 यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती या 3 अंकी संख्या तयार होतील? हा प्रश्न तुम्हाला जरा सोपा वाटेल, कारण की पुढचे प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार आहेत, परंतु हा प्रश्न तुम्हाला घेणे खूप गरजेचं आहे, कारण की तुम्ही काय करता का हे मध्ये सोपे प्रश्न चुकता. तर बघा, आता आपल्याला काय करावं लागणार आहे? यामध्ये या संख्येचे प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती 3 अंकी संख्या तयार होतील हे आपल्याला पाहायचं आहे. आता 3 अंकी संख्या तयार करण्यासाठी जर तुम्हाला ट्रिक माहीत नसेल तर तुम्ही काय करता? प्रत्येक संख्या लिहून काढता. त्यासाठी तुमचा वेळ वाया जातो, पण वेळ वाया न घालवता आपण ट्रिकनुसार सोप्या गोष्टीत बघणार आहोत. तर बघा, आपल्याकडे किती संख्या आहेत? 4, 3 आणि 5 ह्या संख्या आहेत. आपल्याकडे एकूण 3 संख्या आहेत. एकूण 3 संख्या आहेत. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? या 3 संख्येचा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. गुणाकार करण्यासाठी आपल्याला प्रत्येक संख्या घ्यायची गरज नाही, फक्त 1, 2 आणि 3 हे 3 आकडे घ्यायचे आहेत. बघा, आता 1, 2 आणि 3 अंक घ्यायचे म्हटल्यानंतर 3 अंक पहिल्यांदा प्रथम लिहायचा आहे. त्यानंतर त्याला काय करायचं आहे? गुणुले. त्यानंतरचा दुसरा लहान अंक 2, त्यानंतरचा दुसरा लहान अंक 1. मग आता या संख्याचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 3 दोन्ही 6 आणि 6 एके 6, म्हणजे आपल्या संख्या किती तयार होतील? एकूण 6 संख्या तयार होणार आहेत. अशा प्रकारचं हे गणित सोडवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण काय करणार आहोत? दुसरं गणित घेणार आहोत. हे गणित जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी अजून एक उदाहरण देणार आहे. बघा, 2 नंबरचं उदाहरण आहे. 6, 3, 2 आणि 4 यामधील अंक मी आता पूर्ण लिहिलेलं आहे. यामधील प्रत्येक अंक वापरून काय करायचं? आपल्याला संख्या किती तयार होतील हे पाहायचं आहे. तर बघा, आता यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण 4 अंकी यामधील, तरी पण मी लिहून घेते, यामधील प्रत्येकी अंक एकदाच वापरून चार अंकी किती संख्या तयार होतील? तर किती होतील रे? तर बघा, मागासारखंच आपले किती आहेत अंक? 1, 2, 3 आणि 4. आता 4 अंक आहेत, म्हणजे किती घ्यावं लागेल? 4 गुणले 3 गुणले 2 गुणले 1. सोपं आहे. 4 3 12, 12 2 24, 24 गुणले 1, 24 एके 24. तर 24 संख्या तयार होतील. लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे गणित सोडवायचं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचं गणित घेणार आहोत. एक गणित घेऊन तुम्हाला समजण्यासाठी मी दुसरं गणित सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलं आहे. त्यानंतर आपण बघूया दुसरं गणित. पुढचा प्रश्न आहे आपला, 48चे अवयव किती? आता 48चे अवयव किती काढायचे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? ज्या 48 ज्या संख्येने भाग घालवायचा आहे ते संख्या अगोदर लिहायचं आहे. 2 गुणले किती भाग जातो? प्रथम आपण 2 ने भाग घालूया. 2 2 4, 2 चौक 8, 24 न भाग जातो. त्यानंतर 24 ला सुद्धा आपण भाग घालवायचा आहे. 2 गुणले 12 2 24, 2 गुणले 6 2 12, 2 गुणले बघा, आता 3 2 6. मग उत्तर आपलं काय येणार आहे? हे 48चे हे अवयव आपले पडणार आहेत. म्हणजे बघा, 2 गुणले बघा, 3 2 6, 6 2 12, 12 2 24 आणि 24 2 48. अशा प्रकारे 48चे आपले अवयव असणार आहेत. अशा प्रकारचं जर गणित समजत असेल तर येस म्हणा, कारण की हे गणित तुम्हाला अशाच प्रकारचे सोपे जर म्हणलं तर हे अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि अवघड सुद्धा गणिताचा आपण अभ्यास करणार आहोत.
आता बघा दुसरे गणित आहे, अपूर्णांकावरती गणित आहे आणि हे इम्पॉर्टंट गणित आहे. अगोदर परीक्षेला तुम्हाला येतात 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेलं आहे. 2017च्या प्रश्नपत्रिकेमधील हे गणित आहे. हे गणित तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा आता 6/10 या पूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास उत्तर म्हणजेच बेरीज किती येईल? 3 येईल. आता हे उत्तर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. तर सूत्र तर वापरायचं. तर अशा वेळेस काय करतो आपण 6/10 या पूर्णांकामध्ये 6/10 किती वेळा मिळवल्यास म्हणजे आपण ते मिळवत बसतो आणि वेळ आपल्याला खूप लागतो. तर आता वेळ आपल्याला महत्त्वाचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढायचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला सूत्र वापरायचं आहे. तर सूत्र कोणतं वापरणार इथं? त्यासाठी सूत्राचा वापर करणं खूप गरजेचं आहे. सूत्र खूप गरजेचं आहे. तर बघा प्रत्यक्ष उत्तर किती आलेलं आहे म्हणजे बेरीज किती आलेली आहे आपली? 3 आलेली आहे. म्हणजे आपण प्रथम काय करायचं आहे इथं एक सूत्र लिहिते मी. प्रत्यक्ष उत्तर लिहिते. प्रत्यक्ष उत्तर भागिले अंश. जो अंश दिलेला आहे ना आपल्याला तो द्यायचा आहे गुणुले छेद. हे सर्व काय करायचं एका कंसामध्ये लिहायचं आहे आणि वजा 1 करायचं आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सोपं गणित आहे पण तुम्हाला अवघड वाटणारं गणित आहे. अशा प्रकारचं गणित परीक्षेमध्ये हमखास पडतं आहे. अगोदर पडलेलं आहे. यानुसार गणित परीक्षेमध्ये येतात. तर नक्की हे गणित पाहायचं आहे. तर आता बघा प्रत्यक्ष उत्तर आपलं किती आलेलं आहे? 3 आलेलं आहे. छेद अंश किती आहे? 6 आहे. बरोबर आहे ना. आणि छेद किती आहे? 10 गुणले 10. मग कंस पूर्ण वजा 1 करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला भाग जात असेल तर भाग घालून घ्यायचा आहे. बघा 3 1 3 3 2 6 बे 1 बे बे 5 10 म्हणजे कंसात किती आले? 5 आले वजा 1 आला. बरोबर का? त्यानंतर बघा आता काय करायचं मग हा कंस घालून टाकायचा आणि 5 वजा 1 लिहायचं आहे. तर उत्तर किती येते आपलं? 4 येते. अशा प्रकारची परीक्षेमध्ये गणित हमखास पडतात. त्यामुळे या गणिताचा सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आता दुसरा अजून सुद्धा एक आपण गणित अपूर्णांकावरतीच घेणार आहोत. बघा आता काय आहे? अपूर्णांकाचा आहे 0.005 हा व्यवहारी अंक अपूर्णांकात लिहायचा आहे आपल्याला. तर आपण कशा प्रकारे लिहायचं? अशा वेळेस काही घाबरून जायचं नाही. बघा व्यवहारी अपूर्णांक करताना काय करायचं आहे? संख्येत जितक्या अंकानंतर दशांश आहेत म्हणजे बघा संख्येत जितक्या अंकानंतर दशांश आहेत तितके आपल्याला काय करायचे? 0 द्यायचे. बघा आता कसं काय करणार? काय आहे आपले 0.005. मग आता लिहिताना कसं लिहायचं आहे आपल्याला? 5 आणि त्याखाली असणारे बघा किती आहेत? 1 2 3 3 शून्य आहेत म्हणजे 1 2 3 असं व्यवहारी अंक अपूर्णांकात लिहिताना लिहायचं आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 5/1000 आलं. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. त्यानंतरचं पुढचं बघूया. अशा प्रकारे आपण काय केले? आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5 गणित पाहिले आहेत. त्यानंतर आपण दुसरे 5 गणित पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.